नमस्कार मंडळी, मी साक्षी यनपुरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही चाललोय, आता गौरीचं सीझन चाललं आहे, गणपती गौरीचा। तर आमच्या इथे एक प्रथा आहे, आपली गौरी ज्या वेळेस बसणार असते त्यावेळेस आम्ही सगळ्या मैत्रिणी, ही माझी मैत्रीण आहे, सगळ्या जणी गौरी आणायला डोंगरावर जातो। आणि हा व्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी गौरी काढली जाते, कसं तिला सजवलं जातं आणि कसं घाली आणि घरात आणलं जातं। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। जवळजवळ 1 किलोमीटर चालत आता वरती आले डोंगरावरती, पण अजूनही आम्हाला खूप प्रमाणात गौरी दिसलेली नाहीये, खूप थोड्या प्रमाणात गौरी दिसते। ह्या वेळेस आम्हाला खूप आतमध्ये जावं लागणार आहे, ह्याची शक्यता खूप दाट वाटते आम्हाला। सो बघू, स्ट्रगल वुड बी हाय। तर अशा रीतीने थोडीफार सुरुवात झालेली आहे। हे बघा, गौरी थोड्या गौरी आम्हाला आता दिसायला लागलेल्या आहेत। अशा बायांनी त्यांच्या गौऱ्या अशा ठेवलेल्या आहेत। ह्या बाया अशा तुमची व्हिडिओ घेतली आमच्या गावातली कार्यकर्ते ज्यांना सगळ्यांना घेऊन गौरी तोडायला येते, अशी म्हणणार का? हे काय म्हणले की ह्याच्यामध्ये सगळे जण असे तोडत आहेत सगळीकडं। बघा आमच्या काकींच्या गौऱ्या, चिखलातून हमको जाना पड़ेगा, थोड़ा सा तूफानी करते है। तो आपण आता आलेलो आहोत आणि आपल्याला इथे खूपच गौरी भेटलेली आहे आणि आता आपण तोडणार आहे। इकडनं आहे ना जागा। लोक असं निसर्गाची घाण करतात, इथं येऊन ड्रिंक करणार आणि ह्या घाण करणार। हे नाही लोक डिझर्व करत आपल्या नेचरला। सो माझी गौरी बघा एवढी रेडी झालेली आहे। नाव वी आर रेडी विथ अवर गौरी। तुझी गौरी दाखव बघा, हिची गौरी। वी आर रेडी विथ अवर गौरी। फोन पडला माझा, फोन पडला। ज्या गौरी आम्ही काढलेल्या आहेत त्या गौरीला सजवायचं, हळदी कुंकू लावायचं, पूजा करायची आणि मग गाणं म्हणत खाली न्यायचं गौरी आगमन करण्यासाठी। सो तेही तुम्हाला मी दाखवते। आता पाऊस आलेलो आहे, आम्ही थोडं भिजणार आहोत, पण इट्स ओके। व्हिडिओ घेते, सर्वात लेट आलेत, खूप वर जावं लागल। आता इकडच्या आम्ही काढल्या। झाड असतं जे लागतं आपल्याला गौरीचा मुखवटा बनवण्यासाठी, अशी त्याची पानं असतात। तर बसणार आणि गौरीचे मुखवटे बनवणार, तिला सजवणार, हळदी कुंकू करणार आणि घेऊन घरी जाणार। किती वेळ चालवलं? 2 कुणाला 2 तुमच्या देवींच्या सरुबाई म्हण, मुक्ता म्हण, नाही गोळा पाडीच झालं, त्याला पाडा, त्याला झालं नाही, मागे कुठे ठेवलं तरी मग काय
काळी पडले किती घेतले आपले तुला पहिले लावा कुंकू लावा. माझं तोंड कसं करून ठेवलं पूर्ण कुंकू कुंकू कुंकू. सगळ्या एकमेकाला कुंकू लावतात. तोंडच भरलं पूर्ण. की गोड वी कॅन से डेझीज. इतकी गोड फुलं असतात बघा. आता ह्या फुलांचे आम्हाला डोळे करावे लागतात त्यांना. मी तर डोळे केलेले आहेत पण आता मला हे एक्स्ट्रा आणायला सांगितलं म्हणून मी इकडे आलेत. मध्ये खूपच विविध प्रकारची फुलं असतात ना आणि प्रत्येक फुलामध्ये इतकी त्याची एक सौंदर्य दडलेलं असतं. ते इतके सुंदर असे दिसत असतात. तर ही फुलं मी घेते घरी. पडले ना त्या काकाला चप्पल घालून गेले पडलं खाली. सगळ्यांनी असं हे कुठून आणलं ते सापडलं ते ना. भारी आहे. आमच्या गौरी अशा सुंदर अशा तयार झालेल्या आहेत. हे बघा यांचं कुंकू, हे डोळे आणि ही फुलं असं नैसर्गिकरित्या गौरी तयार झालेली आहे. आता आम्ही ही घेऊन जाणार आहोत घरी. चलो. जी लागली अंगुजी लागली छत्री काय दिसते ना अशी मोठी ठेव छत्री. लागली बाय बघूजी लागली मुराळाची वाट गाडा बघूजी लागली बघूजी लागली मुराळाची वाट गाडा बघूजी लागली बाय बघूजी लागली. शंकरटानी दारिली पदारी बाय दारिली पदारी कोणाला शंकरटानी दारिली पदारी बाय दारिली पदारी कोणाला शंकरटानी दारिली पदारी बाय दारिली पदारी कोणाला शंकरटानी दारिली पदारी बाय दारिली सोड सोड शंकर मला जाऊ दे मारा बाय जाऊ दे मारा. मला कुठं त्यातलं सगळं काढू दे मला. सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या इथं पण ही अशीच प्रथा असेल तर मला कमेंटमध्ये शेअर करा. हॅपी गौरी गणपती. थँक्यू सो मच.